म्हणजे आम्ही तिकीट लावून आलेल्या प्रेक्षकांसाठी बोलतो. पण आज बाई मगाशी स्लिप ऑफ टंग म्हणून नव्हते, ते म्हणाले हे सगळे माझे विद्यार्थी आणि हे सगळे माझे विद्यार्थी. असा अभिमान प्राचार्यांना वाटावा असे आपण विद्यार्थी आहात. त्यामुळे मी तुम्हाला वंदन करतो. सर्वप्रथम चिकित्सक ही शाळा नाही, फक्त अभ्यास शिकवणारी, ती जीवन शिकवणारी शाळा आहे. आमच्या गावी पूर्वी शाळा असायच्या, जीवन शिक्षण मंदिर. प्रत्येक गावामध्ये जीवन शिक्षण मंदिर नावाच्या शाळा असायच्या, 1ली ते 4थी 7वी पर्यंत. खेड्यापाड्यात ज्यावेळेस नुकतंच शिक्षण पोचलेलं होतं, माझ्यासारखा एक मुलगा जो कामगार वस्तीमध्ये वाढला आणि या चिकित्सक मध्ये आल्यानंतर मला असं जाणवलं की मला पाणी म्हणता येत नाही. मला मी पाणी म्हणतो. हे लिटरली मी आणि पाणी तांदळाच्या गोणी होतो. परंतु इतर बाबतीत मी हुशार होतो. टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी या सगळ्या खेळांमध्ये आणि अभ्यासामध्ये देखील. पण मला त्यावेळेला लहानपणी बरेच लोक म्हणायचे की वा वा तू फार मोठा होणार, वा वा तू फार मोठा होणार. त्यावेळी माझी छाती फुगून जायची. आता मला त्याचा अर्थ कळतोय की तू मोठा होणार म्हणजे तू आता मोठा नाहीस याची ते जाणीव करून देते. चिकित्सक मध्ये शीलम परम भूषणम, खूप भूषण आहेत, खूप आभूषण आहेत जगामध्ये. खूप आम्हाला सुद्धा सत्कार होतात, दररोज सन्मान होतात, आमचे कार्यक्रम हाऊसफुल जातात, पूर भरून येतं. पण आज इथे चिकित्सक समूहाने पुन्हा एकदा इथे आठवण काढली आमची. आणि हे ज्या कल्पकतेने हे चित्र उभं केलं इथे आल्या आल्या असं वाटलं की आपण चिकित्सक जवळच आलो. मी आधी हरीच्या कुठे तिथे काय हरीचं दुकान दिसतंय का ते बघायला. नाबर सर, तुम्ही सगळे शिक्षकच नव्हे तर या चिकित्सकच्या दगड माती विटा पासून ते हरीच्या दुकानापर्यंत आमच्यावर संस्कार होत होते. आणि आम्हाला अभिमान आहे तिथे संस्कार घेऊन आम्ही पुढे उभे राहिलो. आमचे महाले सर होते, संस्कृत शिकवायचे. ते संस्कृत त्यांनी काय शिकवलंय मला कधीच कळलं नाही. त्याचं कारण त्यावेळेला ते संस्कृत शिकवत असताना जुमलेदार आणि मी भेंड्या खेळायचो. बरं झालं त्यावेळी संस्कृत नाही शिकलो आणि भेंड्या खेळलो, त्यामुळे पुढे चांगले गाण्यांचे कार्यक्रम देऊ शकलो. ते सर नेहमी सांगायचे की तुम्हाला लेक्चरला जर बसावंसं वाटत नसेल तर तुम्ही मला सांगा हात वर करून, मी तुम्हाला खाली खेळायला परवानगी देतो. त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही खाली खेळायला गेलो आणि नेमकं नाबर सरांनी पकडलं. नाबर सर म्हणजे जमद अग्नी. परंतु ज्ञानाचा एवढा मोठा साठा मी माझ्या आयुष्यात बघितलेला. दहावीला आमचा भूमितीचा तास होता. नाबर सर, तुम्हाला आठवत नसेल तुम्ही किती जुलूम केलेत मुलांना. आणि आमच्या मॅडम आल्या नाहीत म्हणून नाबर सर आले वर्गात. नाबर सरांचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं. त्यावेळी ते नुकतेच प्राचार्य झाले होते, पण ते स्वतः डस्टरने फळा पुसत. त्यांच्या सोबत सगळं साहित्य होतं. भूमितीचा तास होता, काटकोन त्रिकोण सगळं होतं त्यांच्यामध्ये. आणि त्यांनी आले आले एक वर्तुळ काढलं. असं तुम्ही कर्कटक घेऊन सुद्धा तसं वर्तुळ काढू शकणार नाही, इतकं सुरेख वर्तुळ नाबर सर काढलं. त्यांनी वर्तुळ काढलं आणि त्याच्यामध्ये एक कोण काढला आणि मुलांना विचारलं हा किती अंशाचा कोण आहे. मी थोडासा हुशार, चुणचुणीत आणि बोल्ड होतो. म्हटलं लागला बाण तर बरं, अर्ध्या मुली आणि अर्धी मुलं, त्यामुळे जरा इम्प्रेशन मारायला सुद्धा चांगली वेळ होती. आणि आमच्या वर्गातल्या मुली खरोखरच सुंदर होत्या.
आमचे देवधर सर नेहमी सांगायचे, त्यांच्याकडे बघून काही उपयोग होणार नाही आणि याच्यातली कोणीही तुमची बायको होणार नाही. आणि झालीच चुकून एखादी तर ती तुझ्याकडे बघत, तू कशाला बघतोस तिथे. नाबर सरांनी वर्तुळ काढलं, एक अंश काढला आणि विचारलं हा कोण किती अंशाचा आहे. मी हुशार, चुणचुणीत आणि थोडासा बोल्ड होतो, त्यामुळे मी सांगितलं 60 अंशाचा आहे. नाबर सरांनी तो कोण मापकाने मोजला आणि तो कोण 60 अंशाचा होता. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. काही माझे विरोधक होते, त्यांनी असं पण केलं. नाबर सर प्लॅटफॉर्मवरनं खाली उतरले, त्यांच्या हातात छडी होती. त्यांनी मला हात पुढे करायला सांगितला. नाबर सर तात्याच मिश्किल असल्यामुळे सगळ्यांना वाटलं की नाबर सर काहीतरी मजा करतायत. नाबर सरांनी 6 छड्या माझ्या हातावर सटा 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 मारल्या. मी प्रचंड बरोबर उत्तर देऊन 6 छड्या मारल्या. याचा मला इतका राग आला. त्याच वेळेला शोले पिक्चर लागला होता, तुम्हाला म्हणजे काय आता ती मनस्थिती आपली असेल त्यावेळेला. सगळ्या एवढ्या आम्हाला नाबर सरांनी जो वर्गात त्यांच्या प्रिन्सिपल रूम मध्ये बऱ्याच वेळेला एक प्रसाद दिला होता, पण तो गपचूप. हे म्हणजे सगळ्यांसमोरच इज्जत गेली, ते पण बरोबर उत्तर देऊन. खूप राग आला नाबर सर तुमचा, प्रचंड राग आला. नाबर सर परत प्लॅटफॉर्मवर गेले. त्यांनी विचारलं या मुलाला मी का मारलं. सगळा वर्ग आता जशी निरव शांतता बसली ना, त्यांची जरा बघा किती आहे. त्यांची आठवण सांगताना पण लोक सांगतात. कोणी काय बोले ना, म्हणाले मी याला मारलं कारण भूमिती हे अंदाजाचं शास्त्र नाही. या मुलाने अंदाजाने 60 अंशाचा कोण सांगितला, ही साफ चुकीची पद्धत आहे. त्याने कोण मापक लावूनच तो कोण सांगितला पाहिजे, कारण भूमिती हे अंदाजाचं शास्त्र नाही. उद्या हा विद्यार्थी माझा कुठेतरी महानगरपालिकेमध्ये राज्यामध्ये इंजिनियर होईल, एखादा पुलाचं काम चाललेलं असेल, हा खुर्चीवर बसून सांगेल ना बरोबर आहे अँगल, आणि तो उद्या पूल पडला तर देशाचं नुकसान होईल. मित्रांनो, एका वेळेला शिस्त, सायन्स म्हणजे काय आणि देशाभिमान म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचे बाळकडू या चिकित्सक मध्ये मिळाले. त्या चिकित्सक मध्ये तुम्हाला आज कदाचित त्याचं मोल कळणार नाही, पण पुढे ज्यावेळी तुम्ही व्यवहारिक जगात जाल त्या वेळेला तुम्हाला नक्की परांजपेबाईंची आठवण येईल, तुम्हाला नक्की महाले सरांची आठवण येईल, तुम्हाला नक्की देवधर सरांची आठवण येईल, तुम्हाला नक्की देव सरांची आठवण येईल, तुम्हाला नक्की सावंत सरांची आठवण येईल, तुम्हाला नक्की नार्वेकरबाईंची आठवण येईल, तुम्हाला नक्की सोमणबाईंची आठवण येईल, तुम्हाला नक्की लोंबरबाईंची आठवण येईल आणि तुमचे डोळे ओले होतील. त्याचं कारण असं की त्या अजाणत्या वयामध्ये जे संस्कार एक शिक्षक विद्यार्थ्यावरती करू शकतो, तो विद्यार्थी घडवू शकतो, पर्यायाने राज्य घडवू शकतो, पर्यायाने देश घडवू शकतो, पर्यायाने मानवता घडवू शकतो. अशी एक चिकित्सक समूह शिरोळकर नावाची शाळा, की ज्या शाळेमध्ये मी 4 वर्ष शिकलो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि मी चिकित्सक शाळेला तुमच्या वतीने पुन्हा एकदा वंदन करतो.